आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. जनहिताचा प्रश्न सातत्याने लावून धरण्याचे फळ अखेर मिळाले आहे. इंदोर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रशासनाला जाग आली आहे. स्वराज्य न्यूजने या गंभीर समस्येवर सातत्याने आवाज उठवला. यासोबतच समाजसेवक महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी यांनीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे लेखी तक्रार करून प्रशासनाचा सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे. महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. चिमठाणे परिसरासह या मार्गावरील वाहन चालकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत होता. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर महेंद्र पाटील यांनी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. दुरुस्तीची तातडीची मागणी केली. स्वराज्य न्यूजनेही हा प्रश्न सातत्याने लोकांसमोर आणला. प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. मात्र नागरिकांनी यावर समाधान न मानता कायमस्वरूपी उपाययोजना बुजवून प्रश्न संपणार नाहीत, तर संपूर्ण महामार्गाची दर्जेदार दुरुस्ती होणे भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, मजबूत आणि टिकाऊ काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महेंद्र गोकुळ पाटील यांनीही नागरिकांच्या सुरक्षा तडजोड होऊ नये अशी भूमिका घेतली आहे. प्रशासनाने कामाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी केली. जनहिताच्या प्रश्नांसाठी स्वराज्य न्यूजचा पाठपुरावा यापुढेही असाच सुरू राहणार आहे. कारण जनतेचा आवाज बुलंद करणे हीच स्वराज्य न्यूजची बांधिलकी आहे. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा स्वराज्य न्यूज. प्रतिनिधी रमजान पिंजारीसह स्वराज्य न्यूज धुळे.